नमस्कार. आज आपण गणिताचं दुसरं लेक्चर चालू करत आहोत. यामध्ये आपण पहिल्यांदा काय घेतोय, कसोट्या घेतोय. पहिल्यांदा आपण संख्या ज्ञान घेतलं, आता काय घेणार आहोत आपण, कसोट्या. बघा, कुठल्याही संख्येला जर भाग घालवायचा असेल तर सोप्या पद्धतीने कसा भाग जाईल हे आपण या कसोट्यातून शिकणार आहोत. पहिल्यांदाच कसोटी येते. कितीची कसोटी येते? 2ची कसोटी. 2ची कसोटी काय सांगते की 2ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी, कुठल्या स्थानी? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे कसा? पूर्ण भाग जातो. निशेषचा अर्थ काय होतो? पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो. बघा, गणितातच सांगितलं, ज्या संख्येच्या एकक स्थानी, स्थान तुम्हाला सांगितलंय मी कसं असतं, इकडून सुरुवात करतो बरोबर, उजव्या हाताने एकक, दशक, शतक, हजार. त्याच प्रकारे एकक स्थानी कुठले अंक पाहिजेत? 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे कसा? पूर्ण भाग जातो. आता मी तुम्हाला इथं संख्या दिलेल्या आहेत बरोबर, संख्या दिलेल्या आहेत. किती संख्या आहे? 234. संख्या काय आहे? 234. आता 234 ही संख्या आहे. आता ह्या संख्येला काय करायचंय? 2 ने पूर्ण भाग घालवायचा. मग संख्या 2ची कसोटीच काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी, कुठल्या स्थानी? एकक स्थानी कुठला अंक पाहिजे? 2, 0, 2, 4, 6, 8. आता इथलं एकक स्थान काय आहे? 4 बरोबर. एकक स्थान काय आहे? 4. म्हणजे ह्या संख्येला 2 ने कसा भाग जातोय? पूर्ण भाग जातोय. कसा भाग जातोय? पूर्ण भाग जातोय. चला 2 ने भाग लावून बघू, जातोय का? बेके बे 3 बेके बे किती राहतात? 1 वरून घेतले 4 किती आले? बेसाती 14. म्हणजे पूर्ण भाग जात आहे. म्हणजे कसोटी काय सांगतेय, आपण कसोटीवरून ठरवू शकतो की ह्या संख्येला पूर्ण भाग जातो की नाही जात. कसं बघितलं? 2ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येचे एकक स्थान, आपण ह्याचं एकक स्थान बघितलं, एकक स्थानी अंक काय? 4 आहे बरोबर. एकक स्थानी अंक काय आहे आपला? 4 आहे. म्हणून ह्या संख्येला काय झालं? 2 ने पूर्ण भाग जात आहे. त्या प्रकारे इथे पण बघू, एकक स्थानी किती आले? 0 आले. 310 आहे बरोबर. किती आहे? 310. एकक स्थानी कुठला अंक आहे? 0 आलेला आहे. 0 आहे. 2च्या कसोटीमध्ये पण 0 आहे. म्हणजे ह्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. पुन्हा 336 या संख्येमध्ये पण बघा, एकक स्थानी किती आहे? 6 आहे. म्हणजे ह्या संख्येला पण काय जातोय? 3 ने पूर्ण भाग जात आहे. म्हणजे 3चीच कसोटी काय? 2चीच कसोटी काय सांगते की 336 आहे. या संख्येला पण 2 ने पूर्ण भाग जातोय. म्हणजे एकक स्थानी काय आहे? 6 आहेत. म्हणून या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातोय. बघा, 2ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे 5च अंक असतात. 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात. त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. नेक्स्ट काय? 3ची कसोटी, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेस. मागाशी 2ची जेव्हा कसोटी बघितली तेव्हा फक्त एकक स्थान सांगितलं, तर 3च्या कसोटीने काय सांगितलंय की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेस. या संख्येचे बेरजेस महत्वाचं काय? एकूण बेरीज ला 3 ने भाग गेल्यास त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे तुमची जी काही संख्या आहे त्या संख्येची काय करायची? बेरीज करायची. आणि जर बेरीज 3च्या पाड्यामध्ये असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. चला, आपल्याकडे संख्या आहे 5, 4 आणि 3. म्हणजे 543 ही संख्या आहे. म्हणजे 5 अधिक 4 अधिक 3 यांची बेरीज करायची. 5 आणि 4 9 अधिक 3 किती आले? 12 बरोबर. किती आले? 12. म्हणजे 543. 3ची कसोटी काय सांगते की तुम्हाला जी काही संख्या दिली त्या सर्व अंकांची काय करायची? तुम्ही बेरीज करायची. आता प्रत्येक अंक फोडला मी. 5, 4 आणि 3. 5 अधिक 4 अधिक 3 बरोबर किती आले? 12 आले. म्हणजे 12ला 3 ने पूर्ण भाग जातो.
तीनच्या पाड्यामध्ये 12 आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. म्हणजे ह्या संख्येला काय झालं, 3 ने पूर्ण भाग जातो. कसा भाग जातो, पूर्ण भाग जातो. आता ही मोठी संख्या आली, काय आली, 3213, बरोबर. आता ह्या संख्येची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. 3 अधिक 2 अधिक 1 अधिक 3. बघा 3 अधिक 2 किती आले, 5. ह्या दोघांची बेरीज 3 आणि 1 4. 3 आणि 2 किती आले, 5. 3 अधिक 1 4, 5 आणि 4 9 आले. म्हणजे 9 ह्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. 3 1 3, 3 2 6 आणि 3 3 9. 9 ला पूर्ण भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला सुद्धा 3 ने कसा भाग जाणार आहे, पूर्ण भाग जाणार आहे. भाग घालवत बसायचं नाही, बेरीज करायची सर्व अंकांची आणि बघायचा भाग जातो का नाही जात. आता इथं तसंच घ्यायचं. 723 संख्या काय आहे, 707 अधिक 2 अधिक 3. आता ह्यांची बेरीज किती आली, 5 अधिक 7, बरोबर. ह्यांची बेरीज किती आली, 7 आणि 5 यांची बेरीज किती आली, 12, बरोबर आहे. म्हणजे काय सांगतोय की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेस 3 ने भाग गेल्यास त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, बरोबर आहे. सर्व अंकांची बेरीज केली. आता माझ्याकडे ज्या ज्या संख्या आहे, मी तर संख्या घेतली 543, बरोबर. यांची मी काय केली, 5 अधिक 4 अधिक 3, बरोबर किती केले, 12 उत्तर आले. म्हणजे 12 3च्या पाड्यामध्ये आहे. पुन्हा 3213 ही संख्या आहे. पुन्हा मी यांची बेरीज केली. 3 अधिक 2 अधिक 1 अधिक 3, 5 अधिक 4 बरोबर किती आले, 9 आले. पुन्हा 723 ह्या अंकाची बेरीज केली. 723 7 अधिक 5 किती आले, 12. म्हणजे ह्या सगळ्या संख्येला कितीने भाग जाणार आहे, 3 ने भाग जाणार आहे. नेक्स्ट 4 ची कसोटी बघा. 2 ची कसोटी बघितली की एकक स्थानी 0 2 4 6 8 सांगतात. 3 ची कसोटी बघितली तर 3च्या कसोटीमध्ये काय सांगतात की सर्व अंकांची काय करायची, बेरीज करायची. तर 4च्या कसोटीमध्ये काय सांगतात, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस, बघा दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 4 ने निशेष भाग गेल्यास अथवा संख्येच्या शेवटी दोन्ही अंक 0 असल्यास 4 ने पूर्ण भाग जातो. निशेषचा अर्थ सांगितलाय, पूर्ण भाग जातो. बघा दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना, कुठला अंक बघायचा आहे, फक्त शेवटचे 2 अंक बघायचे. जर त्याला 4 ने भाग गेला तर ह्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. किंवा शेवटी काय पाहिजे, दोन्ही अंक 0 आहेत का. जर 0 असले दोन्ही अंक तरी ह्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. बघा संख्या काय आहे, 624. 624 ही संख्या आहे. 624 मध्ये 4 ने शेवटचे 2 अंक किती आहेत, 24 आहेत. 4चा पाडा म्हणा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 7 24. म्हणजे ह्याला पूर्ण भाग जातो. शेवटचे 2 अंक बघायचे पाड्यामध्ये आहेत की नाही, बरोबर. इथं आता ह्याला भाग घालवायला लागेल, आपल्याला बघायला लागेल ना भाग घालून. 4 1 4, 4च्या पाड्यामध्ये 36, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36. म्हणजे शेवटच्या 2 अंकाला 4 ने पूर्ण भाग जातोय. सगळा भाग घालवलाय का नाही, शेवटचे फक्त 2 अंक बघितले. इथे पण शेवटचे 2 अंक बघितले, भाग जातोय. 4च्या पाड्यामध्ये आहे. इथं शेवटी 2 शून्य आहेत. म्हणजे एकक आणि दशक स्थान बघायला सांगितलंय. बघा यांचं सांगण्याचं 4ची कसोटी सांगती काय आपल्याला की संख्येचं एकक आणि दशक स्थान बघा. संख्येचं एकक आणि दशक, संख्येच्या एकक आणि दशक स्थानाला जर 4 ने भाग जात असेल तर सगळ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे जो काय तुम्हाला अंक दिलाय
त्या अंकातील फक्त एकक आणि दशक स्थान बघायचं आणि त्याच्यानुसार ह्या संख्येला काय लावायचा, भाग लावायचा एकक आणि दशक स्थानाला. एकक आणि दशक स्थानाला जर भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. 5ची कसोटी सगळ्यात सोपी कसोटी. संख्येच्या एकक स्थानी इथं पण कुठलं स्थान सांगितलंय त्यांनी, एकक स्थान 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग जातो. बघा संख्येच्या एकक स्थानी कुठलं स्थान फक्त सांगितलंय, एकक स्थान. आता एकक स्थान 2च्या कसोटीमध्ये सांगितलंय आणि 5च्या कसोटीमध्ये सांगितलंय. 2ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी, कुठल्या स्थानी, एकक स्थानी काय पाहिजे, 0 2 4 6 8. त्याच प्रकारे 5ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5, कुठले अंक पाहिजे, फक्त 0 किंवा 5 पाहिजे, त्या संख्येला काय होणार, 5 ने पूर्ण भाग जाणार. चला एकक स्थान बघू. ह्याचे एकक स्थान काय आहे, 0, 5 ने भाग जाणार. ह्याचे एकक स्थान काय आहे, 5 आहे, 5 ने भाग जाणार. ह्याचे एकक स्थान काय आहे, 0. कितीही मोठा अंक असो फक्त त्याचं एकक स्थान बघायचं, 0 आहे की 5 आहे. जर 0 असेल तरी 5 ने भाग जाणार, जर 5 असेल तरी 5 ने पूर्ण भाग जाणार. कसा भाग जाणार आहे रे, पूर्ण भाग जाणार आहे. म्हणजे मी डोळे झाकून म्हणू शकते की ह्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो, ह्या पण संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो आणि ह्या पण संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. अशी 5ची कसोटी सांगते. 6ची कसोटी. 6 दिलेल्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. 2 आणि 3 3 दुने 6. म्हणजे 2ची कसोटी काय सांगते, संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 हे अंक असले तर त्याला 2 ने पूर्ण भाग जातो. तर 3ची कसोटी काय सांगते, सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 2ची कसोटी काय सांगते, एकक स्थान बघा, 0 2 4 6 8 आहे का, एकक स्थान बघितलं मी, दोन्हीकडे 6 आहे म्हणजे ह्यांना 2 ने पूर्ण भाग जातो. 3ची कसोटी काय सांगते, सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. चला बेरीज करा. 2 अधिक 4 अधिक 6, 6 4 10 अधिक 2 किती आले, 12. 3च्या पाड्यामध्ये 12 आहे. घ्या 4 अधिक 5 अधिक 6, 5 आणि 4 9 अधिक 6 किती आले, 15. आता 15 या संख्येला कितीने पूर्ण भाग जातो रे बाळांनो, 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणून 6ची कसोटी ह्याला लागू होते. फक्त काय करायचंय, 2ची कसोटी लागू होती. कशी होती, एकक स्थान बघायचं. एकक स्थान जर 0 2 4 6 8 असेल तर डोळे झाकून म्हणायचं ह्याला 2ची कसोटी लागू होते किंवा ह्याला 2ची कसोटी चालू शकते. मग 3ची कसोटी जेव्हा आपण वापरतो तेव्हा काय सांगतात की सर्व अंकांची काय करायची, सरळ बेरीज करायची. जर बेरजेचा जो काही अंक, जे काही उत्तर येईल, सर्व अंकांची जेव्हा आपण बेरीज करतो त्याच्यानंतर जे काही उत्तर येईल, जर त्या उत्तराला जर 6 ने 3 ने जर पूर्ण भाग जात असेल तर समजायचं ह्या संख्येला 2 ने 3 ने व 6 ने पूर्ण भाग जातो. या संख्येला 2 ने पण भाग जातो, 3 ने पण भाग जातो आणि 6 ने पण पूर्ण भाग जातो. आता 8ची कसोटी. दिलेल्या संख्येतील शतक स्थानापर्यंतच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जात असेल तर किंवा शेवटचे 3 अंक 0 असतील तर दिलेल्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. बघा शतक 4च्या कसोटीमध्ये काय सांगितलं, एकक आणि दशक स्थान बघा, शेवटचे 2 अंक बघा. आता 8ची कसोटी काय सांगते, शेवटचे 3 अंक बघा. जर 3 अंक तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जात असेल तर किंवा शेवटचे 3 अंक काय पाहिजे, 0, तर त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे, 8 ने पूर्णपणे भाग जाणार आहे. इथं संख्या घ्या 848. आता ह्याला 8 ने पूर्ण भाग जातो, बरोबर आहे. 8 1 भाग घालून बघायचा आपण.
8 एक्के 8, 8 एक्के 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48. म्हणजे ह्या संख्येला पण कितीने पूर्ण भाग जातो? 8 ने पूर्ण भाग जातो. इथं फक्त शेवटचे 3 अंक बघायचे, शून्य आहेत, 8 ची कसोटी लागू. इथं पण शेवटचे 3 अंक बघायचे, म्हणजे एकक, दशक आणि शतक स्थान बघायचंय. जरी हे तिन्ही स्थान जर असले शून्य तर काय म्हणायचं? ह्या संख्येला 8 ची कसोटी लागू होते. नेक्स्ट 9 ची कसोटी. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. 3 ची कसोटी पण सेम तेच सांगतेय. काय करते? दिलेले तुम्हाला जे काही अंक आहेत त्या जर अंकांना अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ची कसोटी लागू होते. आता इथं 9 ची कसोटी पण तेच सांगते. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल. आता हे जे काय अंक दिलेत त्यांची पण काय करायला लागणार आहे? आपल्याला बेरीज करायला लागणार आहे. 3 + 6 + 3 + 6 यांची काय करायला लागणार आहे? बेरीज करावी लागणार आहे. प्रत्येक अंकाची बेरीज. किती आले? 9. यांची बेरीज पण किती आली? 9 9 9 18. म्हणजे 9 दुने 18. म्हणजे ह्या संख्येला कितीने पूर्ण भाग जातो? 9 ने पूर्ण भाग जातो. पुढची पण संख्या बघू. याला पण 9 ने पूर्ण भाग जातोय का? 5 + 7 + 6 + 4 + 5. बघा यांची बेरीज किती आली? 12. यांची बेरीज किती आली? 10 अधिक किती? 5. यांची बेरीज किती आली? 22 अधिक 5. आता 22 अधिक 5 केले तर किती उत्तर येत आहे आपल्याला? 27. आणि 27 या संख्येला 9च्या पाड्यामध्ये 27, 9 1 9, 9 2 18, 9 3 27. म्हणजे ह्या संख्येला पण कितीने पूर्ण भाग जातोय? 9 ने पूर्ण भाग जातोय. म्हणजे ह्याला पण 9 ची कसोटी लागू होत आहे. 10 ची कसोटी. एकक स्थानी फक्त अंक काय पाहिजे? 0. जिथं जिथं 0 दिसते तिथं तिथं 10 ची कसोटी लागू होती. अजून कुठल्या तरी संख्येच्या एकक स्थानी पाहिजे बघा. 2 च्या कसोटीला पण सेमच आहे ना. एकक स्थानी काय पाहिजे? 0. 5 च्या कसोटीला पण काय सांगते? एकक स्थानी पण काय पाहिजे? 0 किंवा 5. बरोबर. मग 2 च्या काय पाहिजे? 2 4 6 8. आणि 10 च्या कसोटीला फक्त एकक स्थानी कुठला अंक पाहिजे? 0. जिथं जिथं 0 आहे तिथं तिथं कुठली कसोटी लागू होतीये? 10 ची कसोटी लागू होत आहे. 11 ची कसोटी. दिलेल्या संख्येतील एका आड एक अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11 असेल. एका आड एक संख्या म्हणजे एक संख्या सोडायची त्याच्या पुढची संख्या, एक संख्या सोडायची त्याच्या पुढची संख्या. एका आड संख्ये एका आड एक अंकांच्या बेरजेतील एका आड एक संख्या म्हणजे एका आड एक जो काही संख्या आहे किंवा अंक आहे त्यांच्या बेरजेतील तुम्हाला संख्या दिलेली आहे त्यातील अंक काढायचे एका आड एक. म्हणजे 5 3 आणि 2. बघा मी इथं जोडलेलं आहे. 5 2 सोडून द्यायचे. 3 अधिक 2 यांची बेरीज किती येते बघायचं. आणि 2 अधिक 8 यांची बेरीज किती येते ते बघायचं. 5 अधिक 5 बरोबर किती झाले? 10. यांची पण बेरीज किती आली? 10 आली. बरोबर. 10 10 10 मधून 10 गेले तर उत्तर किती आलं? 0. म्हणजे इथं फरक किती आला? फरकच म्हणजे काय करायचे असते? वजाबाकी करायची असते. एका आड एक संख्यांची एका आड एक अंकां जे काय एका आड एक अंक येतील त्यांची काय करायची? वजाबाकी करायची. वजाबाकी जर 0 आली तर समजायचं काय? ह्याला 11 ची कसोटी लागू होते. पुढे तसंच आहे. 9 अधिक 9 ची आणि 7 ची जोडी आणि 5 ची जोडी. 9 अधिक 7 अधिक 5 बरोबर. इकडे कितीची जोडी येणार आहे? 5 आणि 5 ची जोडी येणार आहे. 5 अधिक 5 बरोबर आहे. नंतर 16 अधिक 5. 16 आणि 5 ची बेरीज किती आली? 21. 5 आणि 5 किती आले? 10 बरोबर. 21 मधून 10 मायनस केले तर माझं उत्तर काय आलं? 11.
आलं का उत्तर आपलं? 11 एक्के 11. तसेच हा पण ही पण संख्या आहे, यांची पण काय करायची, एकाडेक संख्यांची बेरीज करायची आणि बेरजेचं जे काय उत्तर येईल, दोन्हीकडच्या बेरजेचं जे काय उत्तर येईल त्याच्यामधून फरक मायनस करा. फरक करणे म्हणजेच काय करणे, वजाबाकी करायची त्या दोघांची. जे काय उत्तर येईल 0 किंवा 11च्या पटीमध्ये जर येत असेल तर त्या संख्येला 11ची कसोटी लागू होते. नेक्स्ट 12ची कसोटी. ज्या संख्येला 3 आणि 4 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला 12 ने भाग जातो. 3 चौक 12. तीनची कसोटी काय सांगते, सर्व अंकांची काय करा, सर्व तुम्हाला जी काय संख्या दिली त्या सर्व अंकांची काय करायची, बेरीज. जर बेरजेला 3 ने भाग केला तर ह्या कसोटीला 3 ने भाग झाला. तर 4ची कसोटी काय सांगते, एकक आणि दशक स्थान बघा. एकक आणि दशक स्थानला जर 4 ने भाग गेला तर समजायचं कितीने भाग गेला, 4 ने पूर्णपणे भाग. चला 12ची कसोटी घेऊया. 12ची कसोटी, ज्या संख्येला 3 आणि 4 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला 12 ने काय होतो, भाग जातो. आता 4ची कसोटी काय सांगते की एकक आणि दशक स्थानाला जर भाग जात असेल 4 ने तर त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. तर 3ची कसोटी काय सांगते की सर्व अंकांची काय करायची, बेरीज. जर त्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर ह्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जाणार. म्हणजे ज्या संख्येला 3 ने भाग जातोय, 4 ने भाग जातोय त्या संख्येला 12 ने पण काय होतोय, पूर्ण भाग जातो. चला याचं एकक स्थान बघू दोन्हींचं. एकक आणि दशक स्थानी 0 0 आहेत म्हणून ह्या संख्येला काय होत आहे, 4ची कसोटी सांगते ना, एकक आणि दशक स्थानी जरी 0 असेल तरी त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला पूर्णपणे भाग जाणार आहे. आणि ह्या संख्येचे एकक आणि दशक स्थानी किती आहेत, 4 आहेत. ह्याला पण 4 ने पूर्ण भाग जातोय म्हणजे इथं 4ची कसोटी लागू होतीये. तर 3ची कसोटी काय सांगते की सर्व अंकांची बेरीज करायची. चला बेरीज करू. 7 + 4 + 2 + 4 + 4. 7 आणि 4 किती होतात, 11 + 2 11 होतात, 6 होतात +4. 11 + 10 बरोबर किती झाले, 21. म्हणजे 21 ला पूर्णपणे काय होतंय, भाग जातोय 3 ने. म्हणजे ही तर 3ची कसोटी लागू होतीये. म्हणजे इथं 12ची पण कसोटी काय होणार आहे, लागू होणार आहे. आता 6 + 4 10, 10 10 + 5 15. म्हणजे इथं पण कितीची कसोटी लागू होणार आहे, 3ची कसोटी लागू होणार आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली ह्या दोन्ही संख्येला कितीची कसोटी लागू होणार आहे, 12ची कसोटी लागू होणार आहे. आता 15ची कसोटी, ज्या संख्येला 3 ने भाग जातोय त्या संख्येला 5 ने पण 3 ने आणि 5 ने भाग जातोय त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे, 15 ने भाग जाणार आहे. म्हणजे 3 × 5 5 त्रिक 15. म्हणजे 3ची कसोटी काय सांगते, सर्व अंकांची काय करा तुम्ही, बेरीज करा. आणि 5ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5ची कसोटी लागू. इथे एकक स्थानी 0 आहे, 5ची कसोटी लागू. इथे एकक स्थानी 5 आहे, 5ची कसोटी लागू. मग 3ची कसोटी काय सांगतेय की सर्व संख्यांची बेरीज करा. 6 + 4 + 5. आता ह्यांची बेरीज करायची. 6 × 4 10 + 5 किती आले, 15. म्हणजे इथं पण कितीची कसोटी लागू होती, 3ची कसोटी लागू होती. 5 × 4 9 येतात. म्हणजे इथं पण कितीची कसोटी लागू होतीये, 3ची कसोटी लागू होती. म्हणजे इथं ऑटोमॅटिकली म्हणजे न सांगता 5 त्रिक 5ची पण लागू होती, 3ची पण लागू होती. म्हणजे 15ची पण कसोटी इथं काय होणार आहे, लागू होणार आहे. चला ह्याच्या पुढे बघूया आपण मोठी संख्या, लहान संख्या, क्रिया, उत्तराला चिन्ह. आता जी काय आपण बेरीज वजाबाकीची गणित करतो त्याच्यामध्ये कधी कधी कुठलं चिन्ह द्यायचं हे आपल्याला कळत नाही, की कधी अधिक चिन्ह द्यायचं, कधी वजा चिन्ह द्यायचं, कुठल्या संख्येला कुठलं चिन्ह देतात. तर हे आज आपण इथं शिकणार आहोत. मोठी संख्या म्हणजे एखादी संख्या जर आपल्याकडे असेल, म्हणजे धन चिन्ह असेल, लहान संख्येला पण धन चिन्ह असेल तर बेरीज होते आणि बेरीजच्या उत्तराला कुठलं चिन्ह येतं, धन चिन्ह येतं. मोठी संख्येला जर ऋण चिन्ह असेल, लहान संख्येला पण ऋण चिन्ह असेल तर त्यांची क्रिया कशाची होती, बेरजेची क्रिया होती आणि त्याच्या उत्तराला कुठलं चिन्ह येतं, तर ऋण चिन्ह येतं.
मोठी संख्येची जर धन असेल, लहान संख्या जर ऋण असेल आणि त्यांची वजाबाकी होते आणि संख्येच्या उत्तराला चिन्ह कुठलं येतं? धन चिन्ह येतं. ऋण असेल, मोठी संख्या जर ऋण असेल, लहान संख्या धन असेल तर त्यांची वजाबाकी होते आणि उत्तराला कुठलं चिन्ह येतं? तर ऋण चिन्ह येतं. बघा प्रत्येक ठिकाणी वेगळे. धन धन असेल तर बेरजेच. धन म्हणजेच कुठलं चिन्ह आलं? तर बेरीज. ऋण म्हणजे वजा, धन म्हणजे बेरीज, ऋण म्हणजे वजा. जेव्हा आपण वजा बेरीज आणि वजाबाकी करतो त्यावेळेला मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे, लहान संख्येचं चिन्ह कुठलं आहे, त्याच्यावर कुठली क्रिया होते, त्याच्या उत्तराला कुठलं चिन्ह द्यायचं हे आपल्याला या चार्टवरून समजून जाईल. आता माझ्याकडे मोठी संख्या आहे, माझ्याकडे जी काही संख्या आहे, माझ्याकडे पहिली संख्या 10 आहे, दुसरी संख्या माझी 12 आहे. 10 आणि 12 यांचे जेव्हा मी दोघांना पण चिन्ह कुठलं आहे? धन आहे. बरोबर. मग ह्यांची बेरीज करणार. मी बेरीज केली, बेरीज किती आली माझी? 22. आणि मी ह्याला चिन्ह पण कुठलं देणार आहे? मी धन चिन्ह देणार आहे. धन चिन्ह नाही दिलं तरी चालतं. त्याच्यानंतर माझ्याकडे मोठी संख्या ऋण आहे आणि लहान संख्या पण काय आहे माझी? ऋण आहे. म्हणजे मोठी संख्या पण ऋण आहे आणि लहान संख्या पण काय आहे माझ्याकडे? मोठी संख्या माझी 12 आहे, त्याला पण चिन्ह कुठलं आहे? ऋण आहे. लहान संख्या 10 आहे, त्याला पण चिन्ह कुठलं आहे? ऋण आहे. तर ऋण ऋण जर असेल तर ह्यांची मी काय करणार आहे? बेरीज करणार आहे. काय करणार आहे? बेरीज करणार आहे. ह्या दोघांची बेरीज किती आली? 22. आणि चिन्ह कुठलं देणार आहे? मी ऋण चिन्ह देणार आहे. कुठलं चिन्ह देणार आहे? मी ऋण चिन्ह देणार आहे. पुढे धन असेल आणि ऋण असेल म्हणजे मोठ्या संख्येला जर माझं धन चिन्ह असेल, मोठ्या संख्येला माझं धन चिन्ह आहे आणि लहान संख्येला माझं ऋण चिन्ह आहे, तर ह्यांची मी काय करणार आहे? वजाबाकी करणार. काय करणार आहे? वजाबाकी करणार आहे. जी काय मी ह्यांची वजाबाकी करणार आहे, वजाबाकी माझी किती आली? 2. पण चिन्ह मी मोठ्या संख्येचं देणार आहे. मोठ्या संख्येला चिन्ह काय माझ्याकडे? धन आहे. म्हणून ह्याला मी या उत्तराला मी चिन्ह काय देणार आहे? धन असं देणार आहे. आता ऋण धन म्हणजे जर मोठी संख्या ही ऋण असेल, कुठली संख्या आहे? मोठी संख्या. कशी आहे? ऋण आहे. आणि लहान संख्येला जर माझं धन चिन्ह आहे म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे, तर ह्यांची मी काय करणार आहे? वजाबाकीच करणार आहे. फक्त जे काही उत्तर आलंय त्याला मी कुठलं चिन्ह देणार आहे? वजा चिन्ह देणार आहे. म्हणजे धन धन धनच राहतं, ऋण ऋण धन बेरीज होती पण उत्तराला चिन्ह ऋण येतं. धन ऋण वजाबाकी होती पण उत्तराला चिन्ह धन येतं. ऋण धन वजाबाकी होती पण उत्तराला चिन्ह ऋण येतं. कारण की इथं मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल आणि लहान संख्येचं चिन्ह ह्या दोघांमधले हे करून क्रिया कुठली करायची आणि त्याच्यानुसार त्यांना कुठलं उत्तराला कुठलं चिन्ह द्यायचं? धन द्यायचं, ऋण द्यायचं, धन चिन्ह द्यायचं का ऋण चिन्ह द्यायचं हे आपण इथं ठरवत असतो. त्यानंतर इथं बघा मी रोमन अंक घेतलेले आहेत. रोमन अंक बघा. 1 ला काय म्हणतो आपण? आय. 1 ला आय, 2 ला डबल आय, 3 ला ट्रिपल आय, 4 ला आय व्ही, 5 ला व्ही, 6 ला व्ही आय. म्हणजे 5 अधिक 1 बरोबर किती होतात? 6. 5 अधिक 2 बरोबर किती होतात? 7. 5 अधिक 3 बरोबर किती होतात? 8. म्हणजे पहिल्यांदा व्ही 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 आलाय बघा. त्याच्यानंतर आय, डबल आय, ट्रिपल आय आलाय. त्यानंतर 9 ला काय होतंय? आय एक्स. म्हणजे एक्स म्हणजे किती आहेत आपले? 10. आणि त्याच्यामधून 1 मायनस केला तर किती उत्तर येते आपले? 9. म्हणून 9 ला चिन्ह काय येतंय? आय आणि एक्स. पहिल्यांदा आय येतोय त्याच्यानंतर एक्स येतोय. 10 ला काय येतंय? एक्स. 11 ला एक्स आय. 10 अधिक 1 बरोबर किती होतात? 11. म्हणजे एक्स आय. 12 ला एक्स आय आय. 13 ला एक्स आय आय आय. 14 ला एक्स आय व्ही. 15 ला एक्स व्ही. 16 ला एक्स व्ही आय. 17 ला एक्स व्ही आय आय. 18 ला एक्स व्ही आय आय आय. 19 ला एक्स आय एक्स. 20 ला एक्स एक्स. 30 ला एक्स एक्स एक्स. 40 ला एक्स एल. 50 ला यल. 60 ला एक्स यल एक्स. म्हणजे पहिल्यांदा एक्स एक्स आलाय म्हणजे 10 ला एक्स आलाय. 20 ला डबल एक्स आलाय. 30 ला ट्रिपल एक्स आलाय. 40 ला एक्स एल आलाय. 50 ला फक्त यल आहे. मग 60 ला पहिल्यांदा यल त्याच्यानंतर एक्स आलाय. 70 ला पण तसं यल एक्स एक्स.
80ला पण तसंच एल एक्स एक्स एक्स, 90ला एक्स सी, 100ला सी